डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या योजना आणि यामधील विहीर अनुदान योजना, विशेषतः विहीर अनुदान योजना आणि शेततळे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. यासाठी कोण पात्र आहेत, यासाठी कोण अर्ज करू शकतो, तर अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना मुंबई वगळता राज्यातील इतर 34 जिल्ह्यामध्ये राबवण्यात येते. लाभार्थी हे अनुसूचित जाती नवबौद्ध आणि शेतकरी असायला हवा. या योजनेचा पहिला निकष असा आहे, तर आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण हेच जाणून घेणार आहोत. यासाठी कोण पात्र आहेत, कोणत्या योजनेला किती सबसिडी मिळते, कोणती योजना करण्यासाठी आपल्याला काय पात्रता असायला हवी आणि त्या योजनेचा अर्ज आपण कसा करायचा आहे. शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र असावे, पहिली अट ही आहे त्यासाठी. त्यानंतर विहिरीचा लाभ घ्यायचा असल्यास 0.40 हेक्टर म्हणजे 1 एकर जमीन जी आहे ती असायला हवी. ही यातील पहिली आणि महत्त्वाची बाब आहे, कारण कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे किमान 1 एकर क्षेत्र असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरच आपण बाकी योजनेचा लाभ घेऊ शकतो. नवीन विहिरी व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी अर्धा एकर क्षेत्र म्हणजे 0.20 हेक्टर शेतजमीन असायला हवी. लाभार्थ्याकडे कमाल 6 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र नसावे आणि लाभार्थ्याच्या नावाने 7/12 उतारा आणि नमुना नंबर 8 हा असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर महत्त्वाची बाब ही आहे, बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे. त्यानंतर नवबौद्ध शेतकऱ्यांचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न हे 1.5 लाखापेक्षा अधिक नसावे, म्हणजे 1.5 लाखाच्या आत असावे आणि यासाठी मागील वर्षाचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो अत्यंत आवश्यक असतो. त्यानंतर विहीरसाठी आपल्याला ग्रामसभेची शिफारससुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर नवीन विहीर घेण्यासाठी 2.5 लाख ते 4 लाख रुपयापर्यंतचे अनुदान आता दिले जाते, ज्यामध्ये जुन्या विहीर दुरुस्तीसाठी 50,000 रुपये अगोदर दिले जात होते, त्यामध्ये आता वाढ होऊन 1 लाख रुपये झालेले आहे. त्यानंतर वीज जोडणी आकारासाठी 10,000 रुपये, शेतकऱ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण यासाठी 1 लाख रुपये, त्यानंतर सूक्ष्म सिंचन 50,000 रुपये, तुषारसाठी 25,000 रुपये. नवीन विहिरीचे पॅकेज 3 ते 3.5 लाख रुपये, जुने विहीर दुरुस्ती पॅकेज 1 ते 1.5 लाख, शेततळ्याचे अस्तरीकरण पॅकेज 1.55 ते 1.80 लाख, त्यानंतर सोलार पंप अनुदान 30,000 रुपये इत्यादी जे अनुदान आहे ते यामध्ये दिले जाते. DBT पोर्टलवरती आपण ऑनलाईन अर्ज करू शकता.